इकडे ईव्हीएमच्या मुद्द्यावरून मुनगंटीवार आणि पटोले आमने सामने आले। ईव्हीएमवरती आक्षेप असेल तर निवडून आलेल्या जागा सोडा। पटोलेंच्या आक्षेपांवरती मुनगंटीवार यांनी हे आव्हान दिलंय। मुनगंटीवारांच्या आव्हानाला पटोलेंनी आता प्रत्युत्तर दिलंय। आमचा विरोध हा मशीनला नाहीये, तो व्यवस्थेला आहे, असं पटोले यांनी म्हटलंय। साहेब मग जे निवडून आले त्यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे, कारण मग त्यांचं वर्तणूक शंकास्पद आहे। ते आमच्याशी मॅच फिक्सिंग मध्ये निवडून आले की ये अंदर की बात है, कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष हमारे साथ है। ते निवडून कसे आले, लोकसभेमध्ये कसे निवडून आले, असा आहे दुटप्पी भूमिका घेता येणार नाही। तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम मशीनवर आक्षेप असेल तर पहिल्यांदा निवडून आलेल्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे। मी मशीनच्या बद्दलचं बोलतच नाही आहो। मुनगंटीवारला काय वाटतं मला माहिती नाहीये। निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आहे, त्या व्यवस्थेवर आमचा आक्षेप आहे, आमचा मशीनवर आक्षेप नाही आहे। त्यामुळे मी जे काही प्रश्न उपस्थित करतो ते जनतेचे भावना मांडतोय। आम्ही मतदान केलेलं नाही, हे आले निवडून कसे, ही जनता म्हणताय, नाना पटोले नाही म्हणत आहे। त्यामुळे मी मशीनवर माझा आक्षेप नाही, निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर आणि व्यवस्थापनावर, पारदर्शकतेवर, ती पारदर्शकताच कुठे दिसत नाही। नाही, आता त्यांचा आक्षेप हा निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर राहणार आहे, त्यांचा कधी ईव्हीएम मशीनवर राहणार आहे। माझं मत एवढंच आहे की त्यांनी एकदा स्वतः आत्मचिंतन करावं की लोकसभेच्या निवडणुकीतल्या त्यांच्याच भूमिका त्यांनी शांतपणे व्हिडिओ एकदा स्वतःचे लोकसभेच्या निवडणुकीवर ऐकावे। म्हणजे लोकसभा जिंकली तर निवडणूक आयोग अतिशय उत्तम, सुप्रीम कोर्टाने यांच्या बाजूने एखादा निर्णय केला तर सुप्रीम कोर्ट म्हणजे रामशास्त्री प्रभूनेपेक्षाही पुढे, यांच्या विरोधात निर्णय झाला तर साऱ्या व्यवस्था, यांनी जेवढं देशाचं नुकसान केलं काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःच्या अशा भूमिकेतून, मला वाटतं की या देशाला सर्वात जास्त जर कोणी त्रास दिला असेल अशा भूमिका व्यक्त करून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।